कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, NMMS ची जी आपण सिरीज चालू केलेली आहे, पेपर 2 शालेय क्षमता चाचणी सॅट मधील जे गणित आहे, तर गणितावरील हा 12वा लेक्चर आहे. या लेक्चर्स मध्ये, ह्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण 11 लेक्चर मध्ये 11 जे घटक आहेत ते संपवलेले आहेत. या लेक्चर मध्ये आपण 12वा घटक म्हणजे लिनियर इक्वेशन्स म्हणजेच एकचल समीकरणे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. तर चला चालू करूया. तर बघा मित्रांनो, पहिले एक्झाम्पल काय आहे? 11x - 1 भागाकारामध्ये 2x अधिक 3 बरोबर 2. तर x ची किंमत काढायची. खूप सोपे असतात एक्झाम्पल असे. हे म्हणजे मार्क मिळण्यासाठी दिलेले एक्झाम्पल आहेत. बघा, हे भागाकारात आहे, इकडे गेल्यावर काय होईल? ते होईल गुणाकारामध्ये. म्हणजे 11x - 1 बरोबर 2 कंसात 2x अधिक 3. इथं किती आलं? 11x - 1. 2 ने आतमध्ये गुणलं 4x, 2 ने 3 ला गुणलं 22 6. इथं की 4x इकडं आलं, x एका जवळ घ्या. 11x - 4x येईल, -1 पलीकडे गेलं राईट हँड साइडला, तर ते काय होईल? निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. हे किती झालं? 7. 11तून 4 गेलं 7x. x ची किंमत 7/7 1. x ची किंमत किती आली? 1. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा, एवढे इझी क्वेश्चन असतात. पुढील एक प्रश्न पाहूया आपण. मुंबई व नडवळ अशी 2 ठिकाण आहेत. आपण बघूया. हे मुंबई, हे नडवळ. ठीक आहे. या 2 ठिकाणांतील अंतर 315 किलोमीटर आहे. इथून इथपर्यंतचं अंतर आहे 315 किलोमीटर. 2 मोटारींनी एकाच वेळी 2 ठिकाणाहून एकमेकींच्या दिशेने प्रवास चालू केला. म्हणजे इथून एक गाडी निघाली, इथून एक गाडी निघाली इकडं, आणि इथून एक गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. ठीक आहे, अशा 2 गाड्या निघाल्या. मुंबईकडून प्रवास करणाऱ्या मोटारीचा वेग 65 किलोमीटर आहे. ही जी गाडी आहे ती 65 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने निघाली आहे. आणि जी नळडवकडून प्रवास करणाऱ्या मोटारीचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास, ती इकडे निघाली. तर त्या 2 मोटारी मुंबईपासून किती अंतरावर एकमेकींना ओलांडतील? एकमेकांना ओलांडतील म्हणा किंवा भेटतील म्हणा, ठीक आहे, किंवा ते 2 मोटारींची कधी भेट होईल? सगळ्यांची उत्तर एकच आहेत. काय करायचं? ह्या 65ची आणि 40ची करायची बेरीज आणि 315 ला भागायचं. 315 भागिले 65 अधिक 40 किती आलं? 315 भागाकारामध्ये आलं 105. किती आलं? 3 तास. हे काय आलं? 3 तास. 3 तासानंतर भेटेल. 3 तासानंतर त्यांची भेट होईल. मग मुंबईकडून निघालेली गाडी 65च्या स्पीडने निघाले, तर 65 आणि 3 चा गुणाकार किती येईल? 195. म्हणजे ही गाडी 195 किलोमीटर अंतर आली असेल आणि ही गाडी 120 किलोमीटर अंतर आली असेल. नडवळकडून विचारलं असतं तर 40 आणि 30 चा गुणाकार केला असता, 40 आणि 3 चा गुणाकार केला असता 120 आला असतं. आणि आपल्याला मुंबईकडून विचारले म्हणून 65 आणि 3 चा गुणाकार केला, ते उत्तर किती आलं? 195. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण, ज्यावेळेस असं प्रमाण दिलं जातं प्रमाण, तर आपण ते काय म्हणायचं? तांबे आहे 13x आणि जस्त आहे 7x, बरोबर. तर 1.2 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात किती ग्रॅम जस्त असेल? किती ग्रॅम? जस्त किती ग्रॅम? 1.2 किलोग्रॅम म्हणजेच किती असतं? 1200 ग्रॅम. उत्तर कशात विचारलंय? ग्रॅम मध्ये. मग 13x अधिक 7x बरोबर किती आलं? 1200. ठीक आहे, 13x अधिक 7x बरोबर 1200. आपल्याला किंमत काय काढायची? जस्त किती आहे? जस्त आहे 7x. आपल्याला 7x ची किंमत काढायची. ठीक आहे. आता तुम्ही जर विचार केला ह्या एक्झाम्पलचा, तर जस्ट आहे 7च्या प्रमाणात. कितीच्या पटीत आहे? 7च्या. आणि 7 ने भाग जाणारा फक्त एकच पर्याय, पर्याय 1. 7 ने भाग जाणारा ऑप्शन फक्त एकच आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर डायरेक्ट उत्तर आलं.
तसं नसेल समजलं कोणाला तर 13 अधिक 7 20x बरोबर 1200. x ची किंमत किती आली 1200 भागिले 20, 2 ने भाग जाईल 20 × 12 60. x ची किंमत किती आली 60. जर x ची किंमत 60 आली तर 7x ची किंमत किती आली 7 आणि 60 चा गुणाकार 420. ठीक आहे, एवढं सोपं होतं. पुढील प्रश्न बघा, सोनलच्या आईचे आजचे वय सोनलच्या वयाच्या तिप्पट आहे. मग सोनलच्या आईचे आजचे वय, सोनल चे वय आपण x मानलं तर आईचे वय किती आले, आईचे वय 3x आले. सोनलच्या आईचे आजचे वय हे काय आहे, आजचे वय, आजचे वय. ठीक आहे. 10 वर्षानंतर तिच्या आईचे वय, 10 वर्षानंतर तिच्या आईचे वय किती होईल 3x अधिक 10 होईल. आणि सोनलचे वय पण किती होईल x अधिक 10 होईल. आईचे वय तिच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल. म्हणजे आता जे वय आहे सोनलचं समजा 1 आहे तर त्याच्या हे वय किती असेल दुप्पट असेल. तर तिच्या आईचे आजचे वय किती, आपल्याला 3x ची किंमत काढायची. आजचे वय 3x आहे तर ह्यांचा होईल तिरकस गुणाकार. आता हे खाली कसं आलं तर बघा इथं खाली काय दिलंय की x अधिक 10, 10 वर्षानंतरच वय सोनलचं, आईचं वय 3x अधिक 10. हे 3x अधिक 10 हे दुप्पट आहे, हे दुप्पट आहे कुणाच्या सोनलच्या त्यावेळेसच्या वयाच्या. म्हणजे सोनलचं वय 1 असेल तर आईचं वय किती असेल त्यावेळेस 2 असेल. तर ही अशी मांडणी असते, यांचा असतो तिरकस गुणाकार. मग x अधिक 10 आणि 2 चा गुणाकार होईल बरोबर काय येईल 3x अधिक 10 याचा गुणाकार 100 होईल. बघा इथं किती येईल 2x अधिक 20 बरोबर 3x अधिक 10. ह्या 3x मधून 2x गेलं आणि ह्या 20 मधून 10 कमी होईल. x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 10. आपल्याला वय कशाच काढायचंय, वय काढायचे 3x, आजचे वय काढायचंय. आईचे आजचे वय किती आहे 3x, x ची किंमत 10, 3x किती आलं 30. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. एका आयताची रुंदी, बघा आयत काढून घेऊया. आयताची रुंदी x मानली, लांबीपेक्षा 3 मीटरने कमी आहे. लांबी त्याच्यापेक्षा 3 मीटरने जास्त, लांबी 3 मीटरने जास्त आहे. ठीक आहे, लांबीपेक्षा 3 मीटरने कमी आहे तर आयताची परिमिती 82. बघा ही पण बाजू x अधिक 3 येईल, ही बाजू x येईल. आता आयताची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज, x अधिक x अधिक 3 अधिक x अधिक x अधिक 3. आपल्याला रुंदी काढायची, रुंदी किती आहे x आहे, x चं उत्तर काढलं की आलं उत्तर आपलं. मग इथं किती येईल 82. किती x आले 4x अधिक 3 आणि 3 6 बरोबर 82. 4x बरोबर 82 वजा 6 किती आलं 76. 4x ची किंमत 76, x ची किंमत 76, भागाकारामध्ये 4, 19 चूक 76. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. दोन संख्यांची बेरीज 132 आहे आणि त्या संख्या 5 7 या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या. तर खाली पण ज्या संख्या पाहिजेत त्या 5 7 प्रमाणात आहेत का बघा. पहिली संख्या 5 च्या प्रमाणात आहे, पहिली संख्या 5 च्या प्रमाणात आहे का, नाही. पहिली संख्या 5 च्या प्रमाणात नाही, पहिली संख्या 5 च्या प्रमाणात नाही. दुसरी संख्या 7 च्या प्रमाणात आहे का, आहे. आलं उत्तर पहिलं, सोडवायची पण गरज नाही, बघितलं की समजतंय. ठीक आहे, ह्याच्यासाठी कॅल्क्युलेशन करण्याची काही एक गरज नव्हती. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 7. दोन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 5 आहे. दोन्ही संख्यामधून 56 वजा केले तर येणाऱ्या संख्येचे गुणोत्तर 3:2 होते तर त्या संख्यांची बेरीज किती. तर बघा त्या संख्यांची बेरीज विचारली. आता कधी पण लक्षात ठेवायचं ही किती आहे, हे गुणोत्तर किती आहे 5:4. म्हणजे ह्या संख्या आहे 5x आणि 4x. आपल्याला काय विचारलंय त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे 5x अधिक 4x बरोबर किती असं विचारलंय. 5x आणि 4x किती येईल 9x. म्हणजे जे उत्तर येणार आहे ते 9च्या पटीत आहे, जे उत्तर येणार आहे ते कशात आहे 9च्या पटीत. आता 9च्या पटीतली संख्या कोणती दिसते, पहिल्या संख्येला जातो का 9 ने भाग, नाही जात. दुसऱ्या संख्येला नाही, तिसऱ्याला नाही, चौथ्याला जातो. आपलं उत्तर काय आलं 7चं.
पर्याय क्रमांक 4 डायरेक्ट उत्तर आलं, सोडवावं लागलं नाही. बर, काही विद्यार्थी म्हणतील की सर दोन दोन पर्याय असले सारखे तर काय, बघा ना त्याला 9 ने भागून आणि बघा चेक करून पुढे. किंवा आपण असं करू शकतो, ऑप्शन वरून जाऊ शकतो. कसं ऑप्शन वरून जाऊ शकतो, तर बघा हे 252 आलं आणि अजून एक पर्याय आहे ज्याला 9 ने भाग जातो. तर काय करायचं की ह्या 252 ला आपण 9 ने भागलं, 9 ने भागलं किती आलं, 9 दुने 18, 9 8 72, एक संख्या आली 28, म्हणजे 5x किती आलं 140 आणि 4x किती आलं 28 चोक 112. आता बघा दोन्हीतून 56 वजा करा, 140 मधून 56 गेलं 84 आलं, हे आलं 56. आता ह्याला किती भाग जाईल 28, 28 84, 28 दुनी 56 आलं, गुणोत्तर 3:2. असं काढू शकला असता. किंवा जे पुस्तकात मेथड दिले त्या पुस्तकी मेथड पण सांगून देतो एकदा. बघा ही संख्या 5x आहे, तर खालील संख्या किती आली 4x. ठीक आहे, दोन्ही संख्यामधून 56 वजा केले, त्याच्यातून 56 कमी केले, यातून पण 56 कमी केले, त्यावेळेस गुणोत्तर काय मिळालं 3:2. आता तिरकस गुणाकार करा, 2 ने 5x वजा 56 ला गुणावं लागेल आणि 3 ने 4x वजा 56 ला गुणाकार किती येईल, 5 दुने 10x, 56 ची दुप्पट 112, 4 त्रिक 12x, 56 ची तिप्पट 50 ची तिप्पट 150 आणि 6 ची तिप्पट 18, 168. हे किती आलं 168. 12x वजा 10x आणि ही 168 इकडे येईल, अधिक होईल वजा 112, 168 मधून 12 गेली, ही आलं 56 आणि 2x, x ची किंमत किती आली 56/2, x बरोबर 28. आपल्याला काय विचारलंय 5x अधिक 4x, 9x विचारलं, मग x ची किंमत किती आली 28, 28 9 252. असंही काढू शकला असतात, पण पेपर मध्ये जर 9 ने भाग जाणारी फक्त एकच संख्या, डायरेक्ट उत्तर तेच असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 2 ने मोठा असून, मग पर्यायामध्ये बघा ह्याचा हा छेद 2 ने मोठा आहे, सगळ्याचे छेद 2 2 ने मोठे. अंशात 4 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास, बघा अंशात पहिला अपूर्णांक बघू आपण 2/4, अंशात किती मिसळले 4, छेदातून 1 वजा केलं, काय मिळालं 6/3. 7/4 मिळेल का, नाही. अंशात 4 मिसळले 9 आलं, 7 आलं का, नाही. अंशात 4 मिसळले, 3 मध्ये 4 मिसळले आणि 5 मधून 1 वजा केलं, किती आलं 7/4 आलं उत्तर पर्याय 3. ऑप्शन वरून जावा, सगळ्यात सोपं, लगेच उत्तर येते. ठीक आहे. दुसरी मेथड काय की एका पूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 2 ने मोठा आहे, मग अंश x मानला तर छेद काय आला x अधिक 2. आता पुढे अंशात 4 मिसळले आणि छेदातून 1 वजा केले, त्यावेळेस उत्तर काय आलं 7/4. बघा हे जर टाळायचं असेल ऑप्शन वरून जावं, लगेच उत्तर येईल 4 ने गुणा x अधिक 4 आणि हे किती येईल, हे पूर्ण येईल x अधिक 1, तर 7 कंसात x अधिक 1 येईल, 4x अधिक 4 बरोबर 7x अधिक 7, 7x वजा 4x आणि 4 वजा 7, इथं किती येईल 3x बरोबर इथे येईल 7तून काय 4 चौक 16 येतं, सॉरी इथं आलं 16, हा 16 वजा 7, इथं आलं 9, x ची किंमत किती आली 9/3, x ची किंमत आली 3, x ची किंमत 3 म्हणजे x 3 अधिक 2 3/5, ऑप्शन 3. एवढं करण्यापेक्षा ऑप्शन एकदम इझी गोष्ट आहे. ताशी 75 किलोमीटर वेगाने धावणारी आगगाडी निर्धारित वेळेत पोहोचते, जर ती ताशी 90 किलोमीटर वेगाने धावली तर निर्धारित वेळेपेक्षा 2 तास आधी पोहोचते, तर तिने कापवायचे अंतर किती, डायरेक्ट भागायचं ऑप्शनला. 75 ने भाग जातो का ह्याला, नाही जात, नाही येत उत्तर. 900 ला 75 ने भाग घालवा आणि 900 ला 90 ने भाग घालवा. बघा 75 ने भाग घालवा आपण, 15 5 75, 15 सख्ख 90, 60 भागिले 5 किती आलं 12 तास लागतात. किती वेळ लागतो
12 तास आणि इथं किती वेळ लागतो 10 तास. मग 12 आणि 10 मधला फरक किती 2 तास आहे का 2 तास. म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन 2. ऑप्शन वरून जावा, ऑप्शन वरून कसे सोडवायचे एक्झाम्पल ते शिकून घ्या, तुम्हाला एकदम इझी वेने एक्झाम्पल सुटतील. प्रश्न क्रमांक 10. अशोकने 10ला एक संत्रे व 15ला एक सफरचंद याप्रमाणे काही फळे विकत घेतली, तेव्हा त्याला 270ला 22 फळे विकत घेता आली, तर त्याने किती संत्रे विकत घेतली हे ऑप्शन वरून सोडवा. 22 फळे. आता त्याने किती घेतलेत 22 फळे. मग त्याच्यामध्ये संत्री संत्री आणि सफरचंद. मग पहिला ऑप्शन घेतला आपण. जर 9 संत्र्या घेतल्या असतील, इथं संत्री विचारलंय, जर 9 संत्र्या घेतल्या असतील तर 13 सफरचंद घेतले असतील. जर 10 संत्री घेतली असेल तर 12 सफरचंद मिळाले असतील. जर 11 संत्री घेतले असतील तर 11 सफरचंद मिळाले असतील. आणि जर 12 संत्री घेतली असेल तर 10 सफरचंद मिळाले असतील, कारण की ह्या दोन्हीची बेरीज किती 22 आहे. 9 आणि 13 22, 10 आणि 12 22, 11 आणि 11 22, 12 आणि 10 22. आता 10ला एक संत्रे घेतले, ह्याने 10ला एक संत्रे घेतले, किती रुपये झाले 90. आणि 15ला एक सफरचंद, 15 आणि 13चा गुणाकार 195. 90 आणि 195 ची बेरीज 270 येत नाही. येत नाही, बघू करून घ्या. 10ला एक सफरचंद हे झाले 100 आणि 15 180. 180 100 270 येते का नाही. हे 10 हे झालं 110 आणि हे 15 किती आलं 165. 165 आणि 110 होत नाही. मग शेवटचा पर्याय 12 आणि 10चा गुणाकार 120, 10 आणि 15चा गुणाकार 150. 150 आणि 120 किती आलं 270. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर ऑप्शन वरून कसे सोडवायचे हे आपण सांगितलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने सुटतात ऑप्शन वरून एक्झाम्पल. ठीक आहे. किंवा आता इथे एक चल समीकरण दिले, पण आपण जर 2 चल वापरले तर हे एक्झाम्पल एकदम इझी मध्ये सुटतं. कसं इझी मध्ये सुटतं तर बघा, 10ला एक संत्री आहे तर किती संत्री घेतले असतील 10x आणि 15ला एक सफरचंद आहे तर 15 y येईल. बरोबर किती आलं 270. आणि x अधिक y ची किंमत किती दिली 22. x आणि y ची किंमत किती दिली 22 दिली. आता मला काय करायचंय की काहीतरी x नाही तर y इलिमिनेट करायचं आहे. मग इलिमिनेट करायचं आहे मला काही सोपं जाईल 10 इलिमिनेट करायला. मग मी काय करेल खालच्या पण एक क्वेश्चनला 10 ने मल्टिप्लाय करेल. त्याला 10 ने मल्टिप्लाय केलं की हे किती आलं 220. आता मला इलिमिनेट करायचंय म्हणून मी करेल वजाबाकी. हे होईल वजा, हे पण वजा होईल, हे पण वजा होईल. 10x ला 10x गेलं, 15तून 10 गेलं किती आलं 5y. 5y बरोबर 50. y ची किंमत आली 10. y 10 आलं. y जर 10 आलं तर x अधिक y किती 22. y जर 10 आलं तर x किती आलं 12. आपलं उत्तर आहे 12. ठीक आहे. आज सोडू शकला असता. आता पुढचे एक्झाम्पल बघू. बघा, अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे आहे. सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे. जर तिघांच्या रकमेची सरासरी, बघा तिघांच्या रकमेची बेरीज नाही दिली, सरासरी दिली, म्हणजे तिघांची मिळून रक्कम किती असेल 1680च्या तिप्पट असेल. किती असेल 1680च्या तिप्पट. हे लक्षात घ्या. इथं सरासरी दिले, मग मी पहिलंच इथं गुणाकार करून घेतो 1680च्या तिप्पट. 3 0 0 3 8 24 3 48 48 2 50 5040 मिळून रक्कम आहे त्यांच्याकडे. तिघाकडे किती पैसे आहेत 5040. आता अनिलकडे जेवढी रक्कम आहे आपण अनिलकडे मानू x, तर त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे. सुनीलकडे किती आहे 2x. आणि सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे 2x आहे तर सुनीलकडे किती आहे 4x. तर आपल्याला काय काढायचंय अनिलकडे किती रुपये. अनिलकडे किती आहेत x आहे, अनिलकडे x आहेत आणि तिघांकडे मिळून किती रुपये 5040. मग तिघांकडे किती रुपये आहेत x अधिक 2x अधिक 4x बरोबर किती आलं 5040. 4 आणि 2 6 आणि 1 7, 7x बरोबर किती आलं 5040. x ची किंमत किती आली
5040 भागिले 7, 7 7 49, 7 दुने 14, 0 0 720. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर मित्रांनो, हे प्रश्न दिसायला म्हणजे जरी अवघड वाटत असेल तर कॅल्क्युलेशन मध्ये इझी आहेत. त्याच्यासाठी फक्त आपल्याला काय ते कॅल्क्युलेटिव्ह फॉर्मॅट मध्ये आणले पाहिजेत. म्हणजे हा जो क्वेश्चन दिलाय तो ह्या फॉर्मॅट मध्ये आला की इथून पुढे खूप सोपं आहे. पुढे बघूया. दोन धनसंख्यांमधील फरक 62 आहे आणि त्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. तर त्यातील लहान संख्या, आता लहान संख्या 3च्या पटीत असणार आहे. हे तर उघड आहे. लहान संख्या 3च्या पटीत आहे. मग 3च्या पटीत पहिला पर्याय आहे का? नाही. 3च्या पटीत दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आहे का? 5 आणि 5 10 आणि 11. नाही. 3च्या पटीत दुसरा पर्याय आहे का? 4 आणि 2 6. नाही. म्हणजे 3च्या पटीत फक्त एकच आहे. 93 आलं उत्तर. एकदम इझी आहे. 3च्या पटीतली संख्या शोधली. किंवा आपण असं म्हणू शकतो की जी एक संख्या आहे 3x, दुसरी संख्या आहे 5x, यांची वजाबाकी 5x वजा 3x किती दिले? 62. म्हणजे 2x बरोबर किती आलं? 62. x ची किंमत किती आली? 62/2 31. मग x ची किंमत जर 31 आली तर 3x ची किंमत 93 आली, 5x ची किंमत 155 आली. ठीक आहे, असं सोडवलं असतं. आता पुढे एक्झाम्पल प्रश्न क्रमांक 3. इथं काय दिले? 18 - 2x छेद x - 4 बरोबर 4/3. तर x ची किंमत किती? 18 - 2x x - 4 बरोबर 4/3. तिरकस गुणाकार 3 ने गुणूया. x - 4 बघा, 18 × 3 54, 3 दुने 6x, 4x, 4 × 4 16. हे वजा 16 इकडे आल्यावर काय होईल? अधिक 16. आणि वजा 6 पलीकडे गेल्यावर काय होईल? अधिक 6x. 6x आणि 4x 10x. 56 आणि 54 आणि 16 किती आलं? 70. x ची किंमत किती आली? 70/10. x ची किंमत आली 7. तर x ची किंमत किती आली? 7. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. समद्विभुज चौकोनाची परिमिती. समद्विभुज म्हणजे दोन भुजा सारख्यात. दोन भुजा कशा आहेत? सारख्यात. ही आणि ही भुजा सारखे. ह्याची परिमिती 61 आहे. त्रिकोणाच्या पायाची लांबी एकरूप बाजूंच्या लांबीपेक्षा 2 ने कमी आहे. म्हणजे ही x आहे, ही x आहे, तर ही बाजू किती? x - 2 आहे. तर त्रिकोणाचा पाया किती? आपल्याला काय विचारले? x - 2 किती हे विचारले. x - 2 विचारले. तर काढा. या तिन्हीची बेरीज काय येईल? x अधिक x - 2 बरोबर येईल 61. 3x - 2 61. 3x बरोबर काय येईल? 61 अधिक 2. 3x बरोबर 63. x बरोबर 63/3. उत्तर आलं 31. आता 31 काय आला? 31 आली ही लांबी. पाया 31 पेक्षा 2 ने कमी आहे. म्हणजे किती आला? 29. सॉरी, हे तर 21 आलं. सॉरी, हे तर 21 आलं. हे आलं 21, हे आलं 21 आणि हे आलं 19. किती आलं? 19. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. सॉरी. प्रश्न क्रमांक 5. 0.75 कंसात 8a अधिक a 1 वजा 7 बरोबर 0.25 कंसात 3 वजा 4a कंस पूर्ण अधिक 14. तर a ची किंमत किती? डायरेक्ट मल्टिप्लाय करूया. बघा, .75 आणि 8चा गुणाकार किती येतो? 75. 600 येतो. 75 आणि 8चा गुणाकार किती येतो? 600. मग 600 आणि 0.2 घरा म्हणजे 6a आलं. हे किती आलं? 6a. या दोन्हीचा गुणाकार या 0.75 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर 0.75 वजा 7. या 0.25 ने 3 ला गुणलं तर किती येईल? 0.75 येईल. 0.25 ने 4 ला गुणलं 25 × 100 आणि 2 घरा पॉईंट म्हणजे येईल 1. 1a
अधिक 14. तर आता हे ए वाल्या टर्म एकीकडं आणि नंबरवाल्या टर्म एकीकडं. इथं 6a अधिक a बरोबर 0.75 अधिक 14. हे 0.75 इकडे जाऊन वजा 0.75 होईल आणि वजा 7 इकडे जाऊन अधिक 7 होईल. मग बघा 0.75 ला 0.75 कॅन्सल होईल. 14 आणि 7 21 येईल. 6 आणि 1 7 येईल. ए ची किंमत येईल 21/7. ए ची किंमत आली 3. तर ए ची किंमत किती येईल 3. पर्याय क्रमांक पण 3. प्रश्न क्रमांक 6 5x अधिक 7 छेद 9 बरोबर 3. तर x ची किंमत सेम अशा टाईपचा प्रश्न सोडवलाय आपण मगाशी. ठीक आहे. बघा 5x अधिक 7 भागिले 9 बरोबर 3. हे 9 इकडे जाईल गुणाकार होईल. मग इथं काय येईल 9. मग 5x अधिक 7 बरोबर 9 त्रिक 27. 5x बरोबर 27 वजा 7 किती आले 20. 5x ची किंमत 20. x ची किंमत 20/5. 5 20. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. 6 झालं. आता 7वं बघा. वडिलांचे वय हे मुलीच्या वयाचे तिप्पट आहे. आता मुलीचे वय आपण x मानलं तर वडिलांचे वय किती आलं 3x. त्यांच्या वयांची बेरीज 68 आहे. म्हणजे x अधिक 3x किती आलं 68. आपल्याला मुलीचे वय विचारलं. मुलीचे वय काय असणार आहे x. तर x ची किंमत काढायची. 4x बरोबर 68. x बरोबर 68/4. उत्तर आलं 17×4 = 68. 7चं आलं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 एका अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 4 ने मोठा आहे. बघा अंशापेक्षा 4 ने मोठा आहे का सगळीकडे आहे. आणि तुम्हाला सांगतो की हा अपूर्णांकाला अजून भाग जातोय. मग भाग गेल्यावर किती येईल हे 3/5. म्हणजे आता हा अपूर्णांक झालाय. ठीक आहे. म्हणजे हे 8चं ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने दिलं असतं त्यावेळेस ज्याला भाग जातो ते तर उत्तर नसतं. म्हणजे हे तर उत्तर येणार नाही. ठीक आहे. आपण पर्यायावरून जाऊया. अंशात 11 मिळवले व छेदातून 1 वजा केले. अंशात 11 मिसळा आणि छेदातून 1 वजा करा. काय येते बघा 11 आणि 3 14. 14/6. ह्याला कितीने भाग जाते 2 ने. 7/3. आपल्याला 7/3च पाहिजे. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. वाटल्यास तुम्ही पुढे पण पर्याय ट्राय करू शकता. ह्याच्यात 11 मिसळा ह्याच्यातून 1 वजा करा. 16/8. 2 आलं. 7/3 येते का नाही. तर तुम्ही चेक करू शकता. पर्याय 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ऑप्शन वरून जा सोपं जाईल. 2 नैसर्गिक संख्यामधील फरक 76 आहे. आता खाली बघा पर्यायामध्ये कशा कशाचा फरक 76 आहे. तर जवळपास सगळ्यांमधलाच फरक 76 आहे. त्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता भागाकार 5 येतो. 17 ने 95ला भागत जात नाही. 18 ने 94ला भाग जात नाही. 16 ने 92ला भाग जात नाही. 19 ने 95ला भाग जातो. 19 5 95. भागाकार किती आला 5 आला. लहान संख्येने भागले मोठ्या संख्येला. भागाकार किती आला 5. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 10 पितळ या संमिश्रणामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती. जस्त 7च्या प्रमाणात पाहिजे. म्हणजे 7 ने भाग गेला पाहिजे. कशाने भाग गेला पाहिजे 7 ने. बघा 7 ने कशा कशाला भाग जाते. भाग घालून तर बघू. भाग जर 2 संख्याला जात असेल तर आपण वेगळं उत्तर. मग आपण आहे त्या टेक्निकने जाऊ. बघा 7 × 1 7 उरले किती 2. 7 × 21. 21 म्हणजे 6. 65ला जातो का भाग 7 ने नाही जात. किंवा 7ची कसोटी शेवटच्या अंकाचे दुप्पट 97 वजा 10 87. 87ला 7 ने भाग जात नाही. 57 5चे दुप्पट 10. 47ला 7 ने भाग जात नाही. 5चे दुप्पट 10. 10 वजा केलं 42. 42ला जातो आणि 87. 5चे दुप्पट 10. 77. म्हणजे आपलं उत्तर 3 किंवा 4 येऊ शकतं ह्या मेथडने. ठीक आहे. ह्या मेथडने 2 उत्तर येऊ शकतात. 2 उत्तर येऊ शकतात. पण प्रमाण जर बघितलं तर जास्ताचं प्रमाण कसं आहे कमी. जास्ताचं प्रमाण कमी. मग कमीवालं उत्तर आपलं
येईल पर्याय 3. 10चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. किंवा आपण असं पण काढू शकलो असतो 13x अधिक 7x बरोबर किती आलं? 1500. आपल्याला काय काढायचं? पहिल्यांदा x काढून मग 7x काढू. 20x बरोबर 1500. x ची किंमत किती आली? 1500. भागाकारामध्ये 20, शून्याला शून्य गेलं, 2 ने भागलं 75 आलं. मग 7x ची किंमत किती आली? 7 आणि 75चा गुणाकार तो किती आला? 525. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही काढू शकला असता. पुढील प्रश्न बघूया. 4च्या पटीतील 3 क्रमिक संख्यांची बेरीज 1248 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता 4च्या पटीतली पहिली संख्या काय येईल? 4x. दुसरी संख्या काय येईल? 4x अधिक 4 येईल. तिसरी संख्या काय येईल? 4x अधिक 8 येईल. बरोबर आहे. सर्वात लहान संख्या म्हणजे 4x काढायचे. यांची बेरीज किती आहे? 1248. मग बघा 4 आणि 4 8 आणि 4 12x अधिक 12 1248. 12x बरोबर किती आलं? 1248 वजा 12 1236. x ची किंमत किती आली? 1236 भागिले 12. 12 1 12 भाग बसला शून्याचा 12 36. ठीक आहे. 103 काय आलं? x ची किंमत. आपल्याला कशाची किंमत काढायची? 4x ची. 4x बरोबर किती आलं? 4 आणि 103चा गुणाकार. 4 1 12 4 1 4 412 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. दोन संख्यांचे गुणोत्तर 2 असतील असून त्या संख्येमध्ये 16 मिळवल्यानंतर त्या संख्यांचे गुणोत्तर 4 आसपास होते, तर त्या संख्यामधील फरक किती? ठीक आहे, त्या संख्यामधील आपल्याला फरक विचारलाय. बघा दोन संख्या 2x आहे आणि 3x आहे. आता 2x आणि 3x आहे, त्या संख्यामध्ये 16 मिळवले म्हणजे 2x मध्ये पण 16 मिसळले आणि 3x मध्ये पण 16 मिसळले, त्यावेळेस गुणोत्तर किती बनलं? 4/5. तर त्या संख्यामधील फरक म्हणजे 2x आणि 3x मधला फरक किती आहे? तर 3x वजा 2x इतका फरक आहे, म्हणजे x इतका, म्हणजे x काढायचा आहे आपल्याला. काय काढायचंय? x ची व्हॅल्यू काढायची. तर 5 ने 2x अधिक 16 ला मल्टिप्लाय करू आणि 4 ने 3x अधिक 16 ला. बघा 5 2 10x अधिक 16 85, 12x अधिक 16 64. 12x वजा 10x येईल आणि 80 वजा 64 येईल. ठीक आहे. आता हेच आपण पुढे घेऊया. इथं 12तून 10 गेलं 2x आणि 80तून 64 गेलं 16. x ची किंमत किती आली? 16/2 8. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. दोन नैसर्गिक संख्यातील फरक 73 आहे. दोन नैसर्गिक संख्यातील फरक किती आहे? 73. त्यातील मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर बाकी 4 उरते व भागाकार 4 येतो, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? ठीक आहे, बघूया आता आपण काय आहे. दोन नैसर्गिक संख्या घेऊ आपण. पहिली त्यातील मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले, मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर बाकी किती उरते? 4 व भागाकार 4 येतो, तर त्या संख्यांची बेरीज. मग कसं लिहायचं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता जी मोठी संख्या आहे ती आहे भाज्य. ती मोठी संख्या आहे ती भाज्य आहे. भागाकार किती येतोय? 4. बाकी किती होतोय? 4. हे समजा x आहे, हे x आहे. दोन संख्येतील फरक 73 आहे. मग एक संख्या x आहे तर दुसरी संख्या किती आहे? x वजा 73 आहे. 73 ने लहान आहे, तर भाजक किती आला? x वजा 73. हे असं इक्वेशन तयार होईल. ठीक आहे, हे इक्वेशन अशा पद्धतीने तयार होतं. मग आता मल्टिप्लाय करून घ्या. इथं किती येईल? 4x आणि 73 ने 4 ला गुणा किती आलं? 292.
अधिक 4 इथं आलं x, 4x हे x इकडंच आलं आणि 292 मधून 4 गेलं 288, 3x हे 288 इकडं आलं, 3x बरोबर 288/3, 3 ने भागा, 3 ने जर भाग दिला तर कितीच भाग बसते, 3 9 27, 3 7 18 म्हणजे x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 96, x बरोबर 96 आणि x वजा 73 किती आलं, 96 वजा 73 हे आलं 3, हे आलं 2 म्हणजे दुसरी संख्या किती आली, 23. मग 96 अधिक 23 किती आलं उत्तर, 9 7 3 9 9 2 11 119. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. तर बघा पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करूया. 7x वजा कंसात 3 अधिक 4x हा सॉल्व्ह करूया. बघा 7x वजा 3 वजा 4x म्हणजे किती येईल, 7x वजा 4x वजा 3 म्हणजे 3x वजा 3 असं येईल. ठीक आहे. हे बाजूला लिहू आपण. 3x वजा 3 आले याच्यासाठी. खाली किती येईल, 3x वजा 7 अधिक 4x वजा वजा अधिक होईल 7x वजा 7 येईल. ठीक आहे. आता फक्त तेवढंच लिहूया आपण. 3x अधिक वजा 3 भागाकारात 7x वजा 7. मग ह्याच्यातून कॉमन काय निघलं, दोन्हीतून 3/7 कॉमन निघते. बरं 3/7 कॉमन काढायचं असेल काढू शकता तुम्ही. वरून जर 3 कॉमन निघलं तर खालून 7 कॉमन निघते. आतमध्ये काय येते, x वजा 1 x वजा 1 असं x वजा 1 x वजा 1 कॉमन निघालं. ठीक आहे. आणि इथे x आहे बरोबर किती आहे 9/14. x वजा 1 x वजा 1 कॅन्सल होईल. इथे येईल 3/7x बरोबर 9/14. x ची किंमत किती आली, 9/14 गुणिले 7/3. 7 2 14 3 1 9 3/2. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. सिम्प्लिफाय केलं तर तुमचं एकदम एक्झाम्पल सॉल्व्ह होईल, इझी होईल, सुटेल. ठीक आहे. 15 नंबरचा प्रश्न बघूया. रोहनजवळ 50 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयाच्या आहेत व 20 रुपयाच्या नोटांपेक्षा दुप्पट नोटा 10 रुपयाच्या आहेत. त्याच्याजवळ एकूण 2600 रुपये आहेत. तर 20 रुपयाच्या नोटांची संख्या किती. रोहनजवळ 50 रुपयाच्या एक्स नोटा मानू, त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयाच्या म्हणजे 20 रुपयाच्या 2x म्हणजे आपल्याला उत्तर काढायचे 2x. 2x बरोबर किती, आणि 20 रुपयाच्या नोटांच्या दुप्पट 10 रुपयाच्या म्हणजे 4x. उत्तर 2च्या पटीत आहे म्हणजे 1 तर येत नाही, एवढं तर कळतंय. असं बघा. मग पहिलं बघा, 50 रुपयाच्या x नोटा, 20 रुपयाच्या 2x नोटा आणि 10 रुपयाच्या किती 4x नोटा, ह्या सगळे मिळून किती रुपये, 2600. बघा 50x अधिक 40x अधिक 40x बरोबर 2600. आपल्याला उत्तर काय काढायचंय 2x. हे पण लक्षात ठेवा. 50 आणि 40 90, 90 अधिक 40 130x बरोबर 2600. x बरोबर 2600 भागिले 130. शून्याला शून्य गेलं तर 26. x ची किंमत आली 20. x ची किंमत 20 म्हणजे 50 रुपयाच्या 20 नोट आहेत, 20 रुपयाच्या 40 नोट आहेत आणि 10 रुपयाच्या किती नोट आहेत 80. ऑप्शन काय येईल, ऑप्शन येईल 3. 15चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16. दोन संख्यांचे गुणोत्तर 5 असतील आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या दुपटीपेक्षा 25 ने लहान आहे. तर संख्यांची बेरीज किती. बघा पहिली संख्या 5x आहे, दुसरी संख्या 3x आहे. मोठी संख्या लहान संख्येच्या दुपटीपेक्षा, लहान संख्येचे दुप्पट 6x, 6x पेक्षा 25 ने लहान आहे. म्हणजे 6x वजा 5x किती आहे 25 आहे. म्हणजे x ची किंमत किती आली 25. तर दोन्ही संख्यांची बेरीज किती, म्हणजे 5x आणि 3x ची बेरीज किती असते 8x. x ची किंमत 25 आली, 8 गुणिले 25 किती उत्तर येईल 200. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. 17वा प्रश्न बघूया. ताशी सरासरी 80 किलोमीटर वेगाने धावणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते. जर
ती ताशी 50 किलोमीटर वेगाने गेल्यास 3 तास उशिरा निर्धारित ठिकाणी पोहोचते. तर तिला कापायचे अंतर किती? पर्यावरण सोडवायचं. 80 ने भागा ह्याला, किती तास लागतील? 5 तास. आणि ह्याला 50 ने भागा, किती तास लागतील? 8 तास. ह्यांच्यातील फरक किती? 3 तास. आलं उत्तर ऑप्शन 1. ठीक आहे. 80 आणि 50च्या पटीतला पर्याय पाहिजे. प्रश्न क्रमांक 18. 3 क्रमांकात समसंख्यांची बेरीज 168 आहे, तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती? ठीक आहे. पहिली संख्या x, दुसरी x अधिक 2, तिसरी x अधिक 4, बरोबर किती आलं? 168. आपल्याला उत्तर काय काढायचंय? लहान संख्या x आणि मोठी संख्या x अधिक 4 यांची बेरीज म्हणजे 2x अधिक 4 आपल्याला उत्तर काढायचंय. तर बघूया, हे सोडवूया आधी. 3x अधिक 6 बरोबर 168. 3x बरोबर 168 वजा 6, 3x बरोबर 162. x ची किंमत किती आली? 162 भागिले 3. कितीने भाग जाईल? 3 5 15, 3 चौक 12. x ची किंमत आली 54. मग 2 गुणिले 54 अधिक 4, 54 ची दुप्पट 108 अधिक 4 112. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. 4/9 बरोबर m वजा 1 भागिले 2m वजा 1. तर m ची किंमत किती? तिरकस गुणाकार होईल. 4 ने 2m वजा 1 ला गुणावं लागेल आणि 9 ने m वजा 1 ला. 4 2 8m वजा 4 9m वजा 9, 9m वजा 8m आणि हे वजा 9 इकडे येईल, अधिक होईल. m ची किंमत किती आली? 5. 19चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 20 बघूया. सिनेमागृहात 250 रुपये व 150 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 250 रुपयाच्या तिकिटापेक्षा 150 रुपये दराची 20 तिकिटे जास्त विकली गेली. दोन्ही तिकिटांच्या विक्रीतून 45,000 जमा झाले. तर 150 रुपयांची किती तिकिटे विकली गेली? 250 रुपयाची x मानली तर 150 रुपयाची किती आली? x अधिक 20. ठीक आहे. किंवा आपल्याला फक्त x काढायचंय, 150 रुपयाची काढायची. मग हे x मानलं तर 250 रुपयाची किती? 20 ने कमी x वजा 20 असेल. म्हणजेच आपल्याला 250 रुपयाची किती तिकीट विकली गेली? x वजा 20. आणि 150 रुपयाची 150 x आणि सगळे किती रुपये मिळेल? 45,000. असं हे सोपं इक्वेशन बनेल. 250 x येईल आणि 250 आणि 20 चा गुणाकार किती आला? 5000 अधिक 150 x बरोबर किती आला? 45,000. 150 आणि 250 400 x आणि 45,000 अधिक 5000 किती आलं? 50,000. 400 x बरोबर किती आलं? 50,000. मग x ची किंमत किती आली? 50,000 भागिले 400. 0 0 गेले, 4 ने भाग गेला, 125चा. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 बघूया. एका आयताची लांबी रुंदीच्या चौपटीपेक्षा 6 ने कमी असून ती 50 सेंटीमीटर आहे. तर आयताची परिमिती विचारली. आयताची परिमिती ही कधीच वर्ग नसतोय, म्हणजे पर्याय 2 आणि पर्याय 4 आपलं उत्तर कधीच येणार नाही. ठीक आहे. आणि आयताची लांबी किती दिली? 50. आयताची लांबी 50 म्हणजे दोन्ही लांब्या मिळून किती झाल्या? 100. तर उत्तर आपलं 100 पेक्षा कसं पाहिजे? जास्त पाहिजे. मग 100 पेक्षा जास्त एकच पर्याय, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. सहज सुटला. तरी तुम्हाला सांगतो बघा, एका आयताची लांबी रुंदीच्या चौपटीपेक्षा 6 ने कमी असून ही 50 आणि ती 50 आहे. ती 50 म्हणल्यावर ही 50. आता रुंदीच्या चौपटी, रुंदी x मानली, रुंदीची चौपट 4x, 4x नी 4x पेक्षा किती आहे? लहान आहे, 6 ने लहान आहे. बघा 4x असं येईल. 4x बरोबर 56. x बरोबर किती आलं? 56/4 14. ठीक आहे.
थोडं लॉजिक लावलं तर आपल्याला सोडवावं पण लागत नाही. एका क्रिकेटपटूने 3 सामन्यात सरासरी 188 धावा काढल्या. पहिल्या सामन्यात 203, तिसऱ्या सामन्यात 150 धावा काढल्या. तर त्याने दुसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या? तर 188 ची तिप्पट करावं लागेल. 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि 2 26, 3 आणि 2 5, एकूण 564 धावा काढल्या. आणि पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात 203 आणि 150 किती आलं? 353. म्हणजे 564 वजा ह्या दोन्हीची बेरीज किती? ती बेरीज 353 किती आलं? 1 1 2 211. 22 उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23. 3y/2 अधिक y अधिक 4 छेद किती आहे? 4 बरोबर 5 y वजा 2 छेद 4. आता सगळ्याचा छेद किती पाहिजे? 4. तर 4 पाहिजे तर इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 4 ने. आता इक्वेशन लिहूया. 3 2 6y अधिक y अधिक 4 बरोबर 5 चौक 20 वजा y वजा 2 असं येईल. ते भागाकारामध्ये इथं 4 आहे, इथं पण भागाकारामध्ये 4 आहे. 6 1 7y 6 1 7y अधिक 4. त्या 4 ला 4 कॅन्सल होईल. 20 2 गेलं 18 वजा y. हे y इकडे येईल. 7y अधिक y बरोबर 18 वजा 4 8y बरोबर 14. ठीक आहे. तर उत्तर काय येईल? y ची किंमत 14/8 7/4. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुस्तकामध्ये या प्रश्नाचे उत्तर दिले. हा बघा, सॉरी, हे तर काय झाले? हे वजा चिन्ह आहे. हे वजा चिन्ह असल्यामुळे हे वजा काय झालं? अधिक झालं. हे वजा वजा अधिक झालं. ठीक आहे. हे अधिक 2 आहे. मग हे अधिक 2 असल्यामुळे हे तर काय झालं? 20 आणि 2 22 झालं. हे पण 22. 22 मधून 4 गेलं किती आलं? 18. इथं आलं 18 आणि इथं आलं 9. ठीक आहे. अशा पद्धतीने उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 2. हे वजा असल्यामुळे हे तर अधिक होते. वजा वजा अधिक होते. ते लक्ष द्या. कंस कधी कधी दिला नसला तर अशा पद्धतीने चुकू शकतो आपण. प्रश्न क्रमांक 24. 3 क्रमागत समसंख्यातील मधल्या संख्येची 7 पट. 3 क्रमागत समनैसर्गिक संख्यातील. आता नैसर्गिक संख्या कितीने फरक असतो? त्यांच्यामध्ये 1 1 चा फरक असतो. मधल्या संख्येची 7 पट म्हणजे ह्याची 7 पट ही उरलेल्या 2 संख्येच्या चौपटीपेक्षा, म्हणजे हे जी चौपट आणि हे जी पण चौपटीपेक्षा 42 ने कमी आहे. म्हणजे ह्या चौपटीपेक्षा 42 ने कमी आहे. तर मधली संख्या कोणती? मग x अधिक 1 आपल्याला विचारले. काय येईल बघा? 7x अधिक 7 बरोबर 4x आणि 4x 8x आणि 42 मधून 8 गेलं 36. 8x वजा 7x 36 इकडे आलं. 7 अधिक 36 x ची किंमत किती आली? 36. सॉरी, इथं किती आलं? 34 आलं. 34 हे आलं. 42 मधून 8 गेल्यावर 34. 34 आणि 7 किती आलं? 41. मधली संख्या काय आली? 42. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न. तर मित्रांनो, ही व्हिडिओ सिरीज करताना खूप मेहनत लागते आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण हे सर्व मोफत पोच करत आहोत. तर तुमचं फक्त एक काम बनतं की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करणं, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करणं आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हे व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे. तर शेवटचा प्रश्न. 3 अपूर्णांकाच्या छेद समान असून अंशस्थानी अनुक्रमे 9 10 13 या संख्या आहेत. या अपूर्णांकाची बेरीज किती येते? 4. तर छेदस्थानी कोणती संख्या असेल? तर बघा, तर ह्यांची वरच्यांची बेरीज येईल. 9 10 19 19 आणि 13 32 छेद x बरोबर 4. 32 बरोबर 4x. x ची किंमत किती आली? 32 छेद 4 8.
प्रश्न क्रमांक 25 चे उत्तर आले पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, पुढील लेक्चरमध्ये त्रिकोणांची एकरूपता हा चॅप्टर आपण घेऊन येत आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.